सर्वेभ्य नमो नमः सुप्रभातम। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। आगच्छतु महोदय उपविशतु। शारदा संस्कृत क्लासेस् इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि। अस्माकं लातूर नगरे मराठवाड़ा प्रान्ते महाराष्ट्र राज्ये शारदा संस्कृत क्लासेस् इति नाम्ना प्रायः 17 वर्षाणि 18 वर्षाणि अतीतानि। अहं स्वयं शिंदे अमोलः शारदा संस्कृत क्लासेस् इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि। सर्वासां संस्कृत बंधु भगिन्यः अत्र शारदा यूट्यूब चैनल मध्ये हार्दिक मनपूर्वकं स्वागतं करोमि। अधुना अष्टमी कक्षायाः कृते एतत् नियुक्तं पुस्तकं वर्तते। तस्मिन् पुस्तके 17 पाठः आगतः सुक्ति सुधा। अत्रस्थः सर्वेषां श्लोकानां कथम् उच्चारणं करणीयम् एतस्मात् कारणात् एतस्य वीडियोस्य अहं निर्माणं करोमि। चित्रीकरणस्य निर्माणं कुर्वन् अस्मि। पश्यन्तु अधुना। विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन। स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते। न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः। तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीत बुद्धिः। अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्। अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः। श्लोकांचं उच्चारण करत असताना संधियुक्तच उच्चारण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि श्लोकांचं लिखाण करत असताना सुद्धा संधियुक्तच आवश्यक आहे। पण या श्लोकाशी संदर्भात आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना मात्र संधी विग्रह करून उत्तर लिहिणं आवश्यक आहे। त्याचबरोबर श्लोक समजून घेत असताना सुद्धा आपल्याला संधी विग्रह करणं अत्यंत आवश्यक आहे। जरी आता या ठिकाणी आपल्या समोर श्लोकांचं उच्चारण शब्दांचं उच्चारण कशा पद्धतीने करायचं हे सांगत असलो तरी सुद्धा या पाठातील सर्व शब्दांचे संधी विग्रह काय होतात, प्रत्येक शब्दांचा अर्थ काय होतो, या श्लोकाचा अर्थ काय आपल्याला सांगता येऊ शकतो, तसेच या श्लोकाशी संबंधित जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नांची उत्तर नेमकं कशा पद्धतीने लिहायचं या संदर्भातला व्हिडिओ आपल्याला नंतर पुन्हा पाहावयास मिळणार आहे। यापूर्वीही अनेक पाठांवर आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत। आपणाला निश्चितपणे संस्कृत ज्ञान वृद्धीसाठी फायदा होणार आहे। जे कोणी विद्यार्थी संस्कृत भाषा खूप चांगल्या प्रकारे अवगत करू इच्छितात त्यांच्यासाठी, त्याचबरोबर जे कोणी संस्कृत रसिक आहेत, संस्कृत शिकविणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ निश्चित फायदेशीर ठरणार आहे। आणि संस्कृत बाबतीमध्ये कुठलाही संस्कृतच्या बाबतीतला प्रश्न असेल, अडीअडचणी असतील तर आपण आवर्जून आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमाने, फेसबुकच्या माध्यमाने किंवा डायरेक्ट फोन करूनही आम्हाला आपण विचारू शकता। इयत्ता 8वी 9वी 10वी सीबीएसई असेल तर इयत्ता 6वी पासून 12वी पर्यंत बीएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पुढील श्लोक सादर करतोय। अतिदानात बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः। विनष्टो रावणो लौल्यात् अति सर्वत्र वर्जयेत्। अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः। न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजाः। वान्नेका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते। क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्। तर्हि सर्वेषां मनपूर्वक हार्दिकं धन्यवादं व्यक्तं करोमि। धन्यवादः।